डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्स मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि इतर 3 आरोपींच्या जामीन अर्जावर उद्या न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे। रमेश म्हात्रे यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले। न्यायालयाने त्यांना 24 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। आरोपींचे वकील ॲडव्होकेट पत्की यांनी सांगितले की दाखल करण्यात आलेले गुन्हे 5 वर्षापेक्षा कमी शिक्षेचे असल्याने चौघांचाही जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आलाय। न्यायालयाने सरकारी वकील आणि संबंधित अधिकाऱ्यांचा अभिप्राय मागवला असून उद्याच्या सुनावणीत जामिनाबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे। पत्कीकर बोला, आज काय सुनावणी झाली आणि काय निर्णय आला? आज रमेश म्हात्रेची तब्येत बरी नव्हती, त्यामुळे आज त्यांना आणलं नाही आणि व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांना प्रोड्यूस केलं कोर्टासमोर। तो कोर्टाने त्यांना 24 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली, 24 जुलैपर्यंत। त्यानंतर आम्ही जामिनाचा अर्ज केला, पण कोर्ट इतर कामात बिझी असल्यामुळे आज कोर्टाला जामीन अर्जावर सुनावणी करणं शक्य नव्हतं, त्यामुळं उद्याची तारीख पडली असं समजायचं आपण। तारीख उद्याच कळेल। कोर्टाच्या स्वरूपात युक्तिवाद झालेच नाही। आम्ही जामिनाचा अर्ज केला होता, त्या अर्जावर कोर्टाने सरकारी वकिलांचं काय म्हणणं आहे आणि पोलिसांचं काय म्हणणं आहे त्याचं म्हणणं मागितलं आणि म्हणणं दिलेलं नाही। म्हणजे आम्हाला तरी कळालं नाही दिले की नाही अजून। आणि कोर्ट काय बेसिक शिक्षा फार 5 वर्षापर्यंत शिक्षा आहे। कस्टोडियल इंटरोगेशन झालेलं आहे आणि त्यांची तब्येत बरी नाही आहे, BP वर खाली होते, या ग्राउंडवर आम्ही आज जामीन मागतोय। राहुल कांबळे, जनशक्ती कल्याण।